ते अतिशय चांगले सामने या फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहिले. त्यामध्ये नक्कीच अतिशय जबरदस्त असे हे सामने पाहायला मिळाले. मेगा फायनल सेरेमनी आपण इथे स्टार्ट करतोय. इथे काही सन्मान आमचे सलीम शेठ यांच्या शुभ हस्ते होत आहेत. सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेतली. त्यामध्ये आमचे कॅमेरामॅन असतील, tenniscricket.in ची सर्व ही टीम, खूप चांगलं वर्क त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. त्यांचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर DJ आमचे सँडी DJ, मंडप डेकोरेटर्स असतील, त्याचबरोबर आमचे स्कोरर अंपायर, त्याचबरोबर शांताराम जाधव ज्यांची चांगली स्कोरिंग. यस, इकडला पण लाव. इथे घेतं ना. हो गया. चला या समोर सलीम शेठ आपण देखील. चला बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. बत्तीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यातून मात्र हे टॉप लेवलचे 4 संघ ज्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला. अप्रतिम पद्धतीने हे सर्व सामने आपण पाहिले. यस, तर DJ चला रोशन या आपण. हे घे शादाब घे. चला DJ शांताराम जाधव स्कोरर लाईव्ह या. एक जण या. चला सलीम शेठ यांना विनंती करेन की ज्यांनी खूप सुंदर अशी स्कोरिंग या स्पर्धेमध्ये बजावले असे आमचे शांताराम जाधव यांचा सन्मान इथे केला जातोय. खूप सुंदर स्कोरर आहेत आमचे. यस, लाईव्ह वाले या. चला tenniscricket.in चे यश. चला यश मुंडे चला या. मंडपवाले आमचे आपण देखील यावं. तसे आमचे झहीर खान, हा ते मेन आहेत. त्यांच्यामुळेच तर हा मैदान आपण एवढा चकचकीत पाहतोय. चला झहीर खान आपण देखील या. नको ते सन्मानाला येत नाही. चला DJ रोशन. ओके ओके. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी सर्व पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. आणि या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सर्वांना विनंती आहे की सर्वांनी एक लाईनमध्ये उभे राहा. शांताराम ये. झाला तुझा सगळा. ओके ठीक आहे, जरा बसू. चला तर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक फायनलमध्ये जो सामनावीर ठरेल त्याच्यासाठी इथे एक एक्स्ट्रा कूलर जे आम्हाला पुरस्कृत केलेले आहे सरफराज पटेल यांनी. तर या सामन्याचा फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे तो टेंबिवली संघाचा वेदांत, ज्याने
जबरदस्त षटक फेकला, एक षटक आणि एक धाव. जबरदस्त गोलंदाजी वेदांतला इथे सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा पारितोषिक दिला जातोय. फोटो सेशन मध्ये सर्व या. अभिनंदन वेदांत. अनेक विशेष नक्कीच थोडासा वेळ आपल्याकडे आहे. स्टार क्रिकेट संघाची स्पर्धा मित्रांनो आहे, बहुचर्चित असलेली स्पर्धा आहे. दरवर्षी या स्पर्धेचा स्टँडर्ड जो असतो तो वाढत गेलेला असतो. पण कुठेतरी थोडीशी खंत आम्हाला वाटली की हे सामने शेवटच्या क्षणाला 2 या 3 षटकांचे आले. याचं एकमेव कारण की जो मध्ये काही संघांच्या अनुपस्थितीमुळे तो 2.5 ते 3 तास आमचे वेस्ट गेले. कारण ही स्पर्धा नेहमीच 5 षटकांची किंवा 6 षटकांचीच राहिलेली आहे आणि फायनल देखील 5 ते 6 षटकांचाच झालेला आहे. हे पहिल्यांदा घडलंय. मी सर्व संघांना एक विनंती करेन, जर तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असाल तर तुम्ही त्या स्पर्धेकडेच लक्ष द्या. अन्यथा 2-2 ठिकाणी तुम्ही जर एंट्री करत असाल तर एकतर तुम्ही सांगा की बाबा आम्ही जिंकलेलो आहोत, आम्हाला दुसरीकडे खेळायचं आहे, आमचा संघ येणार नाही, तुम्ही पुढचे सामने खेळवा. उगाच तुम्ही आयोजकांना गृहीत धरू नका की आम्ही येतोय करून आम्हाला येते 3 तास 2.5 ते 3 तास वाट पाहावी लागली. म्हणजे या सर्व संघांना माझी सूचना आहे, जर तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे, आयोजन चांगलं पाहायचं असेल तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत, त्या घडू नये म्हणून ही आपणास विनंती आहे. कारण हा 5 दिवसाचं आयोजन आपण पाहतो, परंतु त्या 5 दिवसाच्या पलीकडे 2 ते 3 महिन्याची मेहनत असते. संघ जमा करणे, मैदान सजवणे, अनेक गोष्टी असतात. ह्या गोष्टींना फेस करून ती स्पर्धा उभी राहिलेली असते. म्हणून त्या स्पर्धेला जर आपण जेव्हा सहभागी होत असाल तर ती स्पर्धा आपली आहे, आम्ही तिथे सहभागी झालेलो आहोत, आम्हाला ती स्पर्धा चांगल्या पद्धतीची खेळायची आहे. हे फक्त सहकार्य सर्व संघांनी प्रत्येक आयोजकांना करा, ही माझी विनंती आहे. चला आपण पुढच्या पारितोषिकाकडे बोलतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आहे तो नक्कीच क्षेत्ररक्षकासाठी इथे आपण पाहतोय एक सुंदर अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर कूलर आहे. आमचे सरफराज पटेल यांच्या माध्यमातून तो कूलर आहे. तर बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट आकिब पटेल, स्टार ओवे टीम. आकिब पटेल. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय. आकिब पटेल अभिनंदन. स्टार क्रिकेट संघाचा हा बेस्ट फिल्डर ठरला आहे, बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. तर नक्कीच सायकल आहे आणि ती सायकल आम्हाला पुरस्कृत केलेली आहे ते आमचे नुरा पटेल यांनी, स्टार क्रिकेट संघाचे माजी बेस्ट क्रिकेटर नुरा पटेल. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावरती तब्बल 6 विकेट्स आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक स्वप्न त्यांचं होतं आणि स्वप्न त्यांनी रंगवलं देखील. तो खेळाडू आहे अंबिका किराणा स्टोअर जय मल्हार वाशिवली संघाचा जीवन शिंदे, बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट.
अभिनंदन जीवन शिंदे. जीवन थोडीशी कारण बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांना प्राप्त झाला आहे आणि चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये राहिली आहे. कारण अंबिका किराणा स्टोअर्स जय मल्हार वाशिवली हा संघ या विभागामध्ये 7 वर्षा अगोदर आला होता आणि कॅप्टनने देखील ते मनोगत त्यांचं व्यक्त केलं होतं. परंतु आज जीवन शिंदेला बेस्ट बॉलर या स्टार ट्रॉफीमध्ये मिळाला. कसं वाटतंय? छान वाटतं खेळून. मजा आली खेळायला. ग्राउंडवर चॅम्पियन व्हायचं स्वप्न होतं, पण ठीक आहे. बघा, स्वप्न तर होतं, परंतु स्वप्न असे ठेवा. बरोबर, चॅम्पियन होण्याचं स्वप्न, परंतु सेमीफायनलच्या नक्कीच या टॉप 4 मध्ये येऊन ते पोहोचलेत. कारण एक वेळ कॅप्टन आल्यानंतर ती बाईट नक्कीच मी घेणार आहे. तर इथे अभिनंदन जीवन, तुझं बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये तू नोंदवलाय. तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ज्याच्या नावावरती तब्बल 80 धावा आपण पाहिल्यात, तो खेळाडू आहे टीम दातिवली संघाचा विनीत पाटील. खेळली या स्पर्धेमध्ये त्याची राहिली आहे. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण विनीतला हा पारितोषिक देतोय. विनीत पाटील, कारण पाहायला गेलं तर असे सामने त्यांचे फसले होते, परंतु ते मात्र त्यांनी खेचून हाणून दाखवले आपल्या संघासाठी. तर विनीतची थोडीशी चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. तर विनीत, अभिनंदन, बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये नक्कीच प्राप्त केलाय. दातिवली संघ कल्याण डोंबिवलीतील एक नावाजलेला संघ आहे. विशाल मडबे आज नाही आहेत, फोनवरती आमच्याशी नेहमी नक्कीच चर्चा दिवसभर करत होते. पण आज जो परफॉर्मन्स, आज नाही 2 दिवस तुम्ही खेळता, चांगला परफॉर्मन्स झाला. परंतु विनीतचा सर्वश्रेष्ठ परफॉर्मन्स नक्कीच आमच्या प्रेक्षकांनी देखील पाहिला. कारण एकदम फसलेल्या मॅच तू काढल्या. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि काय तुझ्या परफॉर्मन्सबद्दल सांगशील? स्पर्धा खूप चांगली होती, खेळायला पण मजा आली, विकेट पण चांगलीच होती आणि आम्ही फिल्डिंगच्या मला मॅच हारलो. काय नव्हतं, जाऊ दे, बघूया. काही हरकत नाही, होत असतात चुका, शिवाय माणूस शिकत नसतं आणि त्या चुका मात्र सुधारवण्याचं काम ते नक्कीच करतील. पण अभिनंदन विनीत, बेस्ट ऑफ दिस बॅट्समन विनीत पाटील दातिवली. तर इथे आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देतोय. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो टीम दातिवली. चला, संपूर्ण टीम या. आपण आमचे प्रमोद दादा मडवी देखील आले होते. संघाचा आम्ही करतो सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. थोडे खाली बसा म्हणजे पाहुणे पाठीमागे दिसतील तुम्हाला. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे जय हनुमान दातिवली संघ स्टार क्रिकेट संघ ओवे. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानांकन जय हनुमान दातिवली संघाला देऊन सन्मानित केलं जातंय सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. अभिनंदन टीम दातिवली. थर्ड प्राइज या स्पर्धेचा आपण देतोय. तर तृतीय क्रमांकाचा मानांकन ज्या संघाला जातोय तो संघ आहे अंबिका किराणा स्टोअर्स जय मल्हार वाशिवली. हा संघ खोपोली विभागातून आलेला हा संघ आहे. तर नक्कीच गिरीश माळी त्याचबरोबर या संघाचे पुरस्कर्ते. पुरस्कृत केलाय
अंबिका किराणा स्टोअर्स वाशिवली या संघाला मात्र थर्ड प्राइज पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाते. पंकज शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळला मित्रांनो. अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स या संघाने दाखवला. थर्ड प्राइज पंकज शिंदे याची ही सेना पाहायला मिळते आपल्याला. पंकज शिंदेशी आपण थोडीशी चर्चा नक्कीच करणार आहोत. पंकज या पंकज कॅप्टन पंकज आज जय अंबिका किराणा स्टोअर्स जय मल्हार वाशिवली हा संघ खालापूर विभागातून आज इथे आलात. खोपोली खालापूर. तर माझ्या मते तरी पहिल्यांदा या संघाला आमच्या प्रेक्षकांनी पाहिलं होतं. कारण 7 वर्षा अगोदर तू सांगितलंय. कसं सांगशील, काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेमध्ये कसा परफॉर्मन्स राहिला आणि काय तुझ्या आठवणी होत्या, काय स्वप्न होते? जसं मगाशी जीवन बोलला की आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे, पण माझ्या मते माझ्या टीमला थर्ड प्राइज का ना होईना. एवढ्या लांब आलो आम्ही. जे स्वप्न होतं 7 वर्षापूर्वी बघितलेलं आज ते साकार झालं. ते थर्ड प्राइज आम्ही खूप खुश आहोत. आणि आयोजन खूप चांगलं होतं. आणि गौतम ओसवाल हा आमचा पॅकर आहे आणि खूप विश्वास ठेवतो. जरी टीम पडती असली तरी पण आमचा विश्वास ठेवतो. आणि सगळ्या स्टार ओवेच्या पूर्ण ग्रुपने आम्हाला सपोर्ट केला आहे, त्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे. तर हे होते पंकज शिंदे. असं सुंदर त्यांनी वक्तव्य या स्पर्धेबद्दल आणि नक्कीच त्यांचं स्वप्न कसं त्यांनी साकारलेलं आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण बोलतोय द्वितीय क्रमांकाकडे. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानांकन जातोय तो स्टार क्रिकेट गोवे या संघाला. जबरदस्त हा परफॉर्मन्स राहिला आहे. तर नक्कीच संपूर्ण स्टार क्रिकेट कमिटी, स्टार ओवे टीम थी और जिसमें ये टीम दूसरे पायदान के ऊपर नजर आई. तर आपण या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज ॲक्टिवा बाईक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते सन्माननीय विनोद शेटघरत यांच्या माध्यमातून ही ॲक्टिवा बाईक आपल्याला स्कूटी पाहायला मिळते. तर या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आहे. खरोखरच जबरदस्त खेळ ज्या खेळाडूचा राहिलेला आहे. अप्रतिम. प्रत्येक वेळेला मैदानामध्ये आल्यानंतर आतषबाजी ज्याच्या बॅटमधून आम्ही पाहिली तो खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती 29 चेंडूंमध्ये 95 धावा आपण पाहिलेल्या आहेत तो खेळाडू आहे पृथ्वी 11 टीम बिवली संघाचा आदित्य भोईर. आली आहे ते सन्माननीय विनोद शेटघरत यांच्या शुभ हस्ते आणि कैलास शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन नक्कीच या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. आदित्य भोईर ठरलाय 95 रन्स. त्याचे आता 2चे 4 झालेत असं तो सांगतोय आदित्य. या तर
अच्छा असं आहे का? तर आदित्य, स्टार ट्रॉफी आज खेळण्यासाठी तुम्ही इथे आलात. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला खऱ्या अर्थाने. ज्या वेळेला टीम इथे तुमची इनअप झाली, पृथ्वी 11 या नावाने केतन तरे यांनी फोन केला की संदीप आपली टीम टेंबिवली इथे खेळण्यासाठी आहे, राऊंड वगैरे कधी होतील ते कळवत जा. तर नक्कीच नेहमीच टेंबिवली संघाला ते पुरस्कृत करत असतात. ते वारंवार सामना देखील पाहत होते, अजून देखील लाईव्हच्या माध्यमातून ते पाहतात. त्यांना देखील शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत. आज आदित्य भोईरचा स्टार ट्रॉफीमध्ये जो परफॉर्मन्स राहिला आहे, काय सांगशील या परफॉर्मन्सबद्दल? खूप चांगला परफॉर्मन्स झाला माझा आणि प्रत्येक खेळाडूंनी मला चांगली साथ दिली, त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. आम्ही फायनल मारली, खूप आनंद झाला आणि बाईक भेटली तर खूपच आनंद वाटतो. आदित्य, नक्कीच आज स्टार ट्रॉफी जी बहुचर्चित ट्रॉफी आहे, कारण तुम्ही देखील हा नाव ऐकलेला असेल की या खारघर नगरीमध्ये अशा स्पर्धा होतात. त्याच्यातली ही एक मेव स्पर्धा असते, ज्या स्पर्धेमध्ये पाठी 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 व्हीलर कार देखील देण्यात आलेली आहे. कुठेतरी ही स्पर्धा 2 ते 3 वर्ष झाली नव्हती, कारण आमच्यातला एक सदस्य शकील पटेल, ज्याला तुम्ही सर्व ओळखता, तो निघून गेल्यानंतर थोडा दुःखाचा सावट आमच्या या संपूर्ण कमिटीवरती होता. त्यामुळे ही स्पर्धा 2 ते 3 वर्ष झाली नव्हती. पुन्हा एकदा ते स्पर्धेचा शुभारंभ आम्ही आता इथून केलेला आहे आणि ते सातत्य अजून पुढे जाईल, कारण 4 व्हीलर कार ही या स्टार कमिटीसाठी जी आहे ते नेहमीच नक्कीच यापुढे अशा स्पर्धा ते होतील. पण आज जी स्पर्धा टेंबिवली संघाने खेळली, तर स्टार ट्रॉफी कशा पद्धतीची राहिली हे कसं सांगशील? खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन होतं आणि प्रत्येक संघाला टीमने प्रोत्साहन केलं आणि कोणाला टाईम झाला वगैरे ॲडजस्ट केलं, त्याच्यामुळे कमिटीचं धन्यवाद. आणि अशीच स्पर्धा भरत राहावी आणि आम्हाला इन्व्हाइट करा, आम्ही नक्की येऊ. यस, धन्यवाद. तर अभिनंदन. विनोद शेट या जरा, समरकाल्या शेट या, आपण त्या खेळाडूला जरा बाईकवरती तुम्ही या सर्वांनी, या सलीम शेट आमचे या स्टार कमिटीचे आधारस्तंभ आहेत, आर्य शेट भोईर म्हात्रे, आपण देखील यावं. निर्दोष शेट केनी, बालू शेट घरत, काय आमचे नक्कीच गायकर साहेब. हा मेवना आहे ना याचा? हा बघा, कारण नवीन नवीन मेवण्यांवरती जाम जीव असतं. हा, कारण या आमचे सर्व मेवणेच आहेत, मी पण इथलं जावं आहे. पण त्या अगोदर आमचा हा सर्व फ्रेंड सर्कल आहे. सासऱ्यांकडून 2000चा पारितोषिक जावयाला आलेला आहे. क्या बात आहे. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? हे 2000 द्या. कैलाश शेठ हे घ्या तिकडे. तर नक्कीच अभिनंदन, कारण त्यांची आता आदित्यची मिसेस देखील खूप आनंदित असेल, कारण या स्पर्धेमध्ये आज ही कितवी बाईक आहे आदित्यची? पहिलीच ना? हा, यस. बघा काय लक असतात हे, लक फॅक्टर आहेत. आणि नक्कीच, कारण अर्धांगिनी लक्ष्मी असते आणि लक्ष्मी आल्यानंतर लक्ष्मी. चला, फर्स्ट प्राईजकडे आपण वळणार आहोत. चला, पृथ्वी 11 टेंबिवली संघ ठरला आहे स्टार क्रिकेट संघ ओवे या स्पर्धेचा चॅम्पियन. ज्या संघाला 1.5 लाख रुपये रोख रक्कम आणि सुंदर स्टार ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन पृथ्वी 11 टेंबिवली संघ, ज्या संघाचे पुरस्कर्ते आमचे भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अंजूरचे माजी सरपंच सन्माननीय केतनजी तरे यांचं देखील अभिनंदन आणि संपूर्ण अंजूर संघाचं अभिनंदन आणि त्याचबरोबर संपूर्ण टेंबिवली संघाचं अभिनंदन, ज्यांनी